नमस्कार. कालचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा वाढदिवस होता आणि माझ्या बीड जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते अजितदादा पवार जे आमचे पालकमंत्री आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये, सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये बीड जिल्ह्याचं स्वप्न साकारताना पाहिलं. साहजिक आहे, मुंडे साहेबांची आठवण मला तर येतेच आहे, पण माझ्याहीपेक्षा असंख्य लाखो कार्यकर्त्यांना येते. कारण मुंडे साहेबांनी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान केलं होतं आणि सर्वात मोठा वाटा त्यांचा होता हे म्हणणं वावगं ठरणार नाही. पण मुंडे साहेबांची कन्या आणि त्यांचा वारसा तेव्हा शोभेल जेव्हा यामध्ये सर्व ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचे आभार मानले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे आभार मोदीजींचे आणि देवेंद्रजी फडणवीस तेव्हाचे मुख्यमंत्री यांचे मानले पाहिजे. कारण त्यांनी जो मोठा निर्णय घेतला त्यामुळे ही रेल्वे जी इतके वर्ष इतके दशक रखडली ती साक्षात आपल्या बीड जिल्ह्यामध्ये अवतरली आहे. राज्यकर्त्यांकडून हीच अपेक्षा आहे. सर्व समाजांना, सर्व गरिबांना, सर्व झगडणाऱ्या कष्ट करणाऱ्यांना ज्याचा फायदा होईल असं काम करणं हे राज्यकर्त्यांकडून अपेक्षित आहे. आणि आज काम केल्यानंतर त्याचा आनंद व्यक्त करून दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कामाला लागणं हेही अपेक्षित आहे. या कामाच्या श्रेयवादामध्ये न जाता हे श्रेय त्या असंख्य लोकांचे आहे ज्यांची नावं लोकांना माहीत देखील नाहीत, जे आज हयात असतील किंवा नसतील, त्या सर्वांना हे श्रेय अर्पण करून मी पुढच्या कामाला लागणार आहे. आता माझा पुढचा संकल्प आहे, मी जीवित असेपर्यंत होईल का नाही होईल व्हावा अशी माझी अपेक्षा आहे, तो म्हणजे दुष्काळमुक्त मराठवाड्याचा. असंख्य वर्षाचा हा सुद्धा लढा आहे आणि त्याकडे आता पाऊल उचलण्याची माझी आणि माझ्याबरोबर सर्वांची तयारी असली पाहिजे. जात पात धर्म भेद पक्ष सगळं बाजूला ठेवून बीड जिल्ह्याला आता जेव्हा नितीनजी गडकरी यांनी अक्षरशः महामार्गाची वरमाला अर्पण केली, 10,000 कोटीचे महामार्ग दिले, मी ग्रामीण विकास मंत्री असताना असंख्य रस्ते केले, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना केली, असंख्य लोकांनी असंख्य विकासामध्ये योगदान दिलं. आता जर आपल्या जिल्ह्याला पाणी मिळालं तर आपल्या जिल्हा सुजलाम सुफलाम होईल आणि आपल्या जिल्ह्याला विकास होईल आणि मागासलेला आमचा जिल्हा हा जो परिचय आहे तो पुसून विकसित जिल्हा हा परिचय करण्यासाठी योगदान देऊ. प्रत्येक श्वास हा सामान्य माणसाच्या विकासासाठी देऊ. त्या सामान्य माणसाचा रंग आम्ही बघणार नाही, तो कोणत्या जातीचा आहे धर्माचा आम्ही बघणार नाही. हाच खरा वंचितांचा वाली बनण्याचा, पीडितांच्यासाठी वाणी बनण्याचा वारसा आहे. हाच खरा मुंडे साहेबांचा वारसा आहे. चला मग इथून पुढची लढाई सुरू करूया. श्रेय हे क्षणाचं असतं, कष्ट हे असंख्य क्षणाचे असतात. ते कष्ट उपसण्यासाठी आपल्या सर्वांची तयारी असली पाहिजे.